पिंजरा पिंजरा रे। अगं आनंदी, ठीक आहे ना, आता आपण आपण वेगळं काहीतरी करू. तुला तुला वीर दादाला भेटायला मिळाल्याशी मतलब आहे ना. पण तू उगाच माझी समजूत काढू नकोस. मला माहितीये की मला नाही भेटता येणार त्यालाच. अगं आनंदी, आनंदी, एक दिवस भेटता नाही आला म्हणून एवढं रडायला काय झालं? मला त्याचं वाईट वाटत नाहीये पंढरी. मला याचं दुःख होतंय की माझा स्वतःचा नवरा, ज्याच्याशी मी देवाब्राह्मणाच्या साक्षीने स्वइच्छेने लग्न केलं, त्यालाच असं जाऊन चोरून भेटावं लागतं. आनंदी, आनंदी, आता तू रडणं थांबव, नाही तर मलाही रडायला येईल. इथे रडत बसू नकोस. त्यापेक्षा वीरला कळव की मी त्याला भेटायला नाही येऊ शकत, नाही तर तो वाट बघत बसेल. त्यापेक्षा आपण त्याला फोनच करूया ना. हा पंढरी, अरे कुठे आनंदी, निघाली की नाही? पंढरी काय बोलत का नाहीयेस? सगळं ठीक आहे ना तिथे? ठीक आहे, आनंदी आहे तिथे? ही काय बाजूलाच उभी आहे, रडते ती. वीर दादा, आता तुम्हीच समजावा ना तिला. दे तिला फोन दे. हा, हे धर. आनंदी, अगं वेडे, आज नाही भेटू शकलो तर काय कधीच नाही भेटणार आहोत का आपण? पण आपण किती दिवस भेटत नाही होत. हो, पण त्यालाही काहीतरी कारण आहे ना. बर, ठीक आहे, नाही भेटलास ना तरी तरी माझी काही हरकत नाही. पण एखादा फोन तरी करत जा राजा. हे बघ, आधी तू रडू नकोस. तू अशी रडत रडत बोललीस माझ्याशी, तर मग मी कसं बोलू शकणार आहे तुझ्याशी? आणि मला सांग, गोरख दादांनी काय सांगितलं आपल्याला? आपण हे जे काही करतोय ते आपल्याच चांगल्यासाठी करतोय ना. मग वेड्यासारखं नाही वागायचं. वीर, मी तुझी बायको आहे. मला तुला भेटता येत नाही, तुझ्याशी उघड बोलता येत नाही. असं काय पाप केलंय मी वीर? मला असं वाटतं ना, मला माझ्या जवळच्या माणसांचा सहवास मिळणारच नाहीये. आई नाही, लग्नानंतर बाबा नाही, सुंदर पण लांब निघून गेला. आणि आनंदी, आपल्या सुखी संसारावर जे काय मळभ आलाय ना, ते दूर झाल्याशिवाय आपण सुखी नाही होऊ शकणार आहोत. त्यामुळे फक्त आणखीन काही दिवस कळसोस. पण तू लवकरात लवकर परत ये ना. निघतोच. आणि हे बघ, तू उगाच वाईट वाटून घेऊ नकोस, कारण आज काहीही झालं तरी आज रात्री मी माझ्या बायकोला भेटायला येणारच. खरंच येशील? विश्वास आहे ना माझ्यावर? मग चल, फोन ठेव, मला माझ्या बायकोला भेटायला जायचंय.
तुझ्या साक्षीनं आमच्या प्रेमाची कहाणी रंगली. तुझ्या साक्षीनं मी माझ्या आनंदीला पत्नी मानलाय. मग तरीही का परीक्षा बघतोस आमची? हे बघ देवा, माझी कोणाकडून काहीही अपेक्षा नाहीये. मला फक्त माझ्या आनंदी बरोबर सुखाचा संसार करायचा. तरीही का सारखे सारखे अडथळे का देवा? माझ्या आनंदीच्या चेहऱ्यावर मला हसू पाहायचंय आणि मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. माझी तयारी आहे. नारायणीनं जे सांगितलं ते गोरखदादाच्या कानावर घालायला पाहिजे. गोरखदादाचा फोन का नाही लागत? तर ती मुंगी त्या हत्तीला काय म्हणते माहितीये? हो, मुंगी हत्तीला म्हणते की मैं तेरे बच्चे की माँ बनने वाली हूँ. करेक्ट. अरे तुला माहितीये? हा हा ऐक, हा नवीन आहे. एकदा काय होतं, एकदा एका मुलाचे गणिताचे सर त्याच्या घरी येतात रागारागाने. तर त्यांना पाहून त्या मुलाची आजी काय म्हणते, बंड्या लवकर आत लप, तुझे मास्तर आलेत. बंड्या काय म्हणतो, आजी आधी तू लप, कारण मी त्यांना परवाच सांगितलं की तू मेलीस म्हणून. हा शनू, मिळाली का तिकीट? कुठली तिकीट बेबे? काय झालं? काही नाही, रॉंग नंबर होता. तू सांग ना, पुढचा जोक सांग. हा एकदा काय होता, काय झालं, कट का करतेस? पुन्हा तोच नंबर होता. यावेळी वाद झाला ना तर माझ्याकडे दे. तुझगाव स्टाईल मध्ये 2-4 चांगले शिव्या हसडतो ना, म्हणजे परत कधी फोन करायचा नाही. दे इकडे. नाही गजा, गच राहू दे ना, कशाला कटकट, राहू दे. बरं मग ऐक. गजा, मला खूप झोप आली रे. तू जा ना, नंतर कधीतरी सांग झोप. हा मलाही झोप आली आहे. चल येतो. हो. आणि हो, परत कधी जर का असं हसावं असं वाटलं ना तर बिंदास माझ्याकडे यायचं. आपल्याकडे काय हत्ती, मुंग्या, गधे, घोडे, तात्या या सगळ्यांचा भरपूर स्टॉक आहे. काय येतो. गुड नाईट. मी तुझा सारखा फोन कट करते, म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असणार ना. मी एवढं सुद्धा कळत नाहीये का तुला? आय एम रिअली व्हेरी सॉरी स्वीट हार्ट. बरं मला सांग, कशी आहेस तू? तुला काय करायचंय? हा, आणि मला फोन का केलायस तू? तुझ्या मूर्खपणामुळे कशातच अडकायचं नाहीये मला, म्हणून फोन करतोय मी. अबॉर्ट केलंस का? नाही केलंय अबॉर्ट, आणि करणार सुद्धा नाही. आणि प्लीज यापुढे मला फोन करू नको, कळलं? आई ग आई 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 आनंदे, जाम थकलोय गो आज. त्या हक्कांकडे कधीच एवढी कामं नव्हती. तुझ्यासाठी म्हणून थांबलोय, नाही तर मी इथे नोकरी करत असतो ना, कधीच पळून गेलो असतो मी. पंढऱ्या, माझा भाऊ आहेस ना, मग एवढं करायला नको. भाऊ आहे ना, मग काय आयुष्यभर या घरात झाडू मारत बसू का? बस. गुड न्यूज, आपलं सगळं टेन्शन संपलं असं म्हणता येईल. म्हणजे आताच मी नारायणीला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं. काय? हो. काय ऐकलं तुम्ही?
मग नंतर मी तिचं बोलणं लपून ऐकलं. ती अबॉर्शन बद्दल काहीतरी बोलत होती. म्हणजे नक्कीच हा तिच्या बॉयफ्रेंडचा फोन असणार. पण पण भाऊजी, हे सगळं आपल्याला त्यांच्या कानावर घातलं पाहिजे ना. हो, तो आला की मी लगेच त्याला सांगतो. ओके, येतो मी. पाहिलंच पंढऱ्या, मला पूर्ण विश्वास होता त्या नारायणीच्या पोटातलं मूल ना हे वीरचं असूच शकत नाही. आनंदे, आता उगाच जुन्या गोष्टी काढून परत रडत बसू नकोस, कळलं ना? रडून रडून मला बोर करतेस तू. ती नारायणी हॉलमध्येच बसली आहे. मग आता काय करायचं आपण? काय करणार? वीर येईपर्यंत ती काय आपल्या खोलीत जाणार, आणि वीर आला की त्याला घेऊनच जाईल. कसं सांगणार आता यांना? आनंदे, आपण त्यांना फोन करूया ना. फोनच करावा लागणार. हा बोल. हॅलो, ऐक, माझं नाव घेऊ नकोस. मला फक्त एवढं सांग, तू घरात आलायस का? हो हो. मग ताबडतोब पंढरीच्या खोलीत ये. मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुला. काय? अरे, मला माहितीये नारायणी तिथेच असणार आहे, म्हणून तिच्या समोर नको बोलायला. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. वीर, अरे कुठे होतास तू? माझा फोन सुद्धा उचलत नव्हतास तू. तू फोन करत होती मला? हो, मग मी सकाळपासून फोन करते, तुझा फोन बिझी येतोय आणि नंतर माझा फोन उचललाच नाहीस तू. मला आत्ता कसा काय वाचतोय मग? अरे एक मिनिट ना, महत्वाचं आहे. हा बोल. हॅलो, ऐक, माझं नाव घेऊ नकोस. मला फक्त एवढं सांग, तू घरात आलायस का? हो हो. मग ताबडतोब पंढरीच्या खोलीत ये. मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुला. काय? अरे, मला माहितीये नारायणी तिथेच असणार आहे, म्हणून तिच्या समोर नको बोलायला. हो हो, पण बोल बोल. काय झालं भाऊजी? कट केला म्हणजे बहुतेक तू इकडेच येतो. नारा फोन दे मला. वीर, तुला दुसऱ्यांशी बोलायला वेळ आहे, माझ्याशी बोलायला वेळ नाहीये ना? तसं नाहीये, माझ्या क्लायंटचा कॉल होता. असू दे, तुझ्या क्लायंट्सना सांग कामाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आहे म्हणून. बाकीचा वेळ माझ्या बायकोचा आणि माझ्या होणाऱ्या बाळाचा आहे असं सांग त्यांना. चल आता निघूया आपण. निघूया? कुठे निघूया? अरे मूवीला जातोय ना आपण. तिकीट आणायला गेलो होतास ना तू? मूवी? हा, मी तिकीट काढायला गेलो होतो, पण खूप गर्दी होती तिथे. तरी मी म्हटलं नाही, माझ्या नाराला सिनेमा बघायचा आहे, म्हणून मग मी रांगेत उभा राहिलो. पण काय करू, म्हणजे हाऊसफुल झाली होती फिल्म आणि नाही मिळाली मला तिकीट. जाऊ दे, तू आता माझ्यासोबत आहेस ना, बस झालं मला, बाकी काही नको. पण नारा तू जाऊन झोप हा, म्हणजे उगाच जागरण नको ना. वीर, अरे असं काय करतोस? मी केव्हापासून तुझी वाट बघतेय. चल मी तुला जेवायला वाढते. नाही नाही, तू कशाला? ती वाढेल ना. कोण ती? ती माझी आई, ती वाढेल. मी त्यांना कधीच झोपायला पाठवलंय. हो का? मग तो वाढेल ना, पंढरी. नाही, नको. तो पंढरीला ना की पॅकेज मध्ये आनंदी सुद्धा येते त्याच्याबरोबर. हो खरंय तुझं. मग मी एक काम करतो, मी स्वतः घेतो, पण तू नको. नाही वीर, हा मी माझ्या हाताने तुला जेवायला वाढलं तर काय प्रॉब्लेम आहे का तुला? छे, मला कशाला प्रॉब्लेम असेल, पण नारा तुलाच त्रास नको ना, म्हणून म्हणतोय मी. मला काय प्रॉब्लेम असणार आहे वीर? उलट तुझ्यासाठी काहीतरी करण्यात मला आनंद मिळतो. वाढू जेवायला प्लीज. मी आलेच. हा, दादाच आहे. हॅलो, अरे काय करतोयस? पटकन ये ना. अरे या बळीने अडवलंय ना मला, कसं येणार? तू मला सांग, काय सांगायचं होतं? अरे नाही सांगता येणार, फार महत्वाचं आहे, तू येच. आता सांगतोस की? बरं ऐक, मगाशी नारायणीला कोणाचा तरी फोन आला होता. तो फोन मी ऐकला लपून, म्हणजे मुद्दामून ऐकायचं होतं अशातला भाग नाहीये, पण कोणाचा फोन होता ते तर सांग. आली परत कटके. माननीय शेलार आले तिकडे, आणि त्यामुळे माननीय वीर देशमुख घाबरले असणार. पोटभर जेवा आज.
तू सांगितल्याप्रमाणे जर दादानी हा वाड्याचे सगळे अधिकार अक्काला दिले असतील तर ते परत घेण्यासाठी मोठा धमाका करावा लागला, कारण त्याशिवाय दादाच्या कानात जे अक्काच्या गोड शब्दांचे दडे बसलेत ना ते सुटायचे नाही. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. अहो मी काय म्हणते, अजून किती वेळ वाट पाहणार आहात भाऊजींची? हे बघा, झोपायला चला. तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते सकाळी बोला त्यांच्याशी. तुम्हाला माहितीये ना की भाऊजींचा काही भरोसा असतो का? कधी कधी रात्री घरी येतात तर कधी येत सुद्धा नाहीत ते. त्यामुळे सगळ्या वाड्याला वेटोळा घालून बसली ती नागिन. हे सगळं गोरखच्या कानावर घालायलाच हवं, नाहीतर अनर्थ होईल. हो, पण हे सगळं एवढ्या रात्रीच सांगायला हवंय का? बघ, आज रात्रीच हालचाली करायला हव्यात, नाहीतर कदाचित उद्या सकाळी आपण सगळं सामान घेऊन दारात उभे आहोत. गोरख, काय गोरख, कुठे होतास तू? काय झालंय? इथे त्या अक्कानी प्रॉपर्टी सकट हा वाडा घशात घातलाय. दादानी स्वतः सह्या करून सगळे हक्क दिलेत तिला. अच्छा अच्छा, म्हणून वकील साहेब सकाळ आले होते तर. हा, म्हणजे अक्काने भरीस घालून दादाला सगळं करायला लावलं असणार. गोरख गोरख माझा ऐक, तू दादाला समजाव, नाहीतर ती कैदाशीन आपल्या दोघांनाही या वाड्यात सुखाचा श्वास नाही घेऊ देणार. अक्का तसं काही करणार नाही रे. अरे हे बघ, मुख्य म्हणजे दादाच तिला तसं काही करू देणार नाही. आणि ठीक आहे ना, तिच्या नावावर 62% असले तर बाकी तर आपल्याकडे आहेत. मला समजत नाहीये, तू हे सगळं प्रकरण इतक्या सहजतेने का घेतोयस? हे प्रकरण इतक्या सहजपणे घेण्यासारखं नाहीये गोरख. हे काहीतरी विचार करून हा डाव खेळलाय अक्कानी. मला शालिनीला, तुला इतकंच काय, दादाला सुद्धा या घराबाहेर काढेल. तू माझं ऐकणारस का? तू दादाला निर्णय बदलायला लाव. हे बघ नागनाथ, मला नाही वाटत मी बोलून काही फरक पडेल म्हणून. एखाद्या गोष्टीने जर दादा कन्व्हिन्स झाला असेल ना तर तो त्याचा निर्णय नाही बदलणार. अरे असं तू काही करू शकणार नसेल तर मी काय करणार आहे सांग ना मला. मी कोणाकडे बघायचं? आधीच एकतर त्या बाईला लग्न करून या घरात आणल्यापासून डोक्याला ताप झालाय, आणि आता तर काय सगळे लीगल हक्क तिच्या हातात दिलेत. मग विचारायलाच नकोय ना. हे बघ नागनाथ, सद्य परिस्थिती बघता मी निदान आनंदीला जे 12.5% दिलेत ना ते तरी परत काढू शकतो. हा, आणि वाडा आता तू सांगितल्याप्रमाणे जर दादानी हा वाड्याचे सगळे अधिकार अक्काला दिले असतील तर ते परत घेण्यासाठी मोठा धमाका करावा लागला, कारण त्याशिवाय दादाच्या कानात जे अक्काच्या गोड शब्दांचे दडे बसलेत ना ते सुटायचे नाही. धमाका? आपण, अरे आपण काय वेगळा धमाका करणार आहोत? याच्यापेक्षा मोठमोठे धमाके अक्का इथे रोज करत असते. आपलं काय झालं ना कुणाला कळणार पण नाही. तू ऐक माझं, तू दादाशी बोल दादाशी तू. ठीक आहे, मी बोलतो. हा चल बोल आता. पण नागनाथ, पुन्हा एकदा सांगतोय, मला वाटत नाही त्यांनी काही फरक पडेल. अरे तू एक काम कर, तू जाऊन झोप. आपण उद्या सकाळी वकिलांकडे जाऊ, त्यांच्याशी बोलू आणि मग ठरवूया ना काय निर्णय घ्यायचा आहे तो. तू जाऊन झोप जा, उगाच वहिनींना जागरण नको. बघ, झोपायची वेळ नाहीये ही रात्र वैराची असं समज ना तू. नागनाथ, जाऊन झोप. अरे मी तोडगा काढतो यावर. जा जा. सकाळ व्हायला वेळ आहे ना अजून? हो, काय माहित झोप लागते का? चला.